नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी पुणे कोर्ट आणि औरंगाबाद कोर्ट या दोन्ही ठिकाणी काम करतो आणि दोन्ही शहरांमध्ये मी लोकांना भेटतोही. हा व्हिडिओ जो आहे हा कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही. कायद्याबद्दलची माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा प्रयत्न आहे. आणि ह्या व्हिडिओमुळे कायद्याची जी माहिती महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना, तळागाळातल्या लोकांना जी मिळते आहे, त्यामुळे मला महाराष्ट्र विधिभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं गेलं आहे. आपण आता विषयाबद्दल बोलूया की विषय असा आहे की कालच मला एकांचा फोन आला होता क्लायंटचा आणि त्यांची ही व्यथा आहे आणि त्यांची इच्छा होती की मी या विषयावर व्हिडिओ बनवावा. की आपण कर्ज घेतो किंवा आपल्या जवळचे लोक कर्ज घेतात आणि आपण जामीनदार राहतो आणि या जामीनदार राहण्यामागनं किंवा गॅरेंटर झाल्यानंतर अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतात. त्यातलीच ही एक प्रकार आहे की जामीनदाराच्या मृत्यूनंतर जामीनदाराच्या वारसांकडून बँक कर्ज वसुली करू शकते का? आता हा प्रश्न इतका गंभीर आहे आणि इतक्या लोकांना या गोष्टीतनं त्रास होतोय. तर मित्रहो, याच्यात काही अटी शर्ती आहेत की जर जामीनदार असेल किंवा कर्जदार असेल, याने एखाद्या बँकेकडनं किंवा पतसंस्थेकडनं जर कर्ज घेतलं असेल किंवा जामीनदार झाला असेल आणि तो हयातीत असेपर्यंत कर्ज सुरू आहे, पण तो मृत्यूनंतर कर्ज थकलं आहे किंवा गॅरेंटर मृत्यू पावला आहे आणि आता बँक गॅरेंटरच्या किंवा जामीनदाराच्या वारसांना कर्ज वसुलीसाठी त्रास देते आहे किंवा तगादा लावते आहे. या गोष्टीतनं उत्तर असं आहे याचं की जर त्या वारसदारांना त्या जामीनदाराकडनं त्याच्या मृत्यूनंतर काही स्थावर जंगम आणि मोठी मालमत्ता जर वारस म्हणून मिळत आहे, त्यांना वारसा हक्काने काही मोठी मिळकत मिळते आहे आणि त्या मिळकतीपैकी एखादी मिळकत ही जामीनदार म्हणून बँकेत लिहून दिलेली आहे, तर जर वारसदार म्हणून जर तुम्हाला मिळकत मिळू शकते तर त्याचे कर्ज परतफेडीची पण हमी तुम्हाला घ्यावी लागते. हा एक असा कायदा आहे. पण जर मृत पावलेल्या व्यक्तीकडनं तुम्हाला कुठल्याच प्रकारची मिळकत किंवा वारसा हक्क मिळत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाची लायबिलिटी किंवा कर्ज हे सुद्धा वारस देऊ लागत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही वारस आहात आणि तुमचा त्या व्यक्तीच्या कुठल्याही मिळकत तुम्हाला जर वारसा हक्काने मिळत नसेल, तुम्ही संपूर्णपणे वेगळे राहताय, वेगळ्या शहरात राहताय, तुम्ही तुमची नोकरी करताय, तुमचा व्यवसाय करताय आणि तुम्हाला त्या मिळकतीतनं कुठलाही मोबदला मिळालेला नाही किंवा तुम्हाला वारस म्हणूनही मिळणार नाही किंवा घेतलेला नाही, अशा परिस्थितीमध्ये कुठलीही बँक, कोऑपरेटिव्ह बँक असो की नॅशनलाइज बँक असो की प्रायव्हेट बँक असो, ही तुमच्याकडनं वारस म्हणून त्या कर्जाची वसुली करू शकत नाही. पण जर तुम्हाला वारस म्हणून त्याचा फायदा होतोय तर त्या कर्जाचं परतफेडीची हमी तुम्हाला घ्यावी लागेल. बँक तुमच्याकडनं परतफेडीसाठी तुमच्याकडे येऊ शकते, तुम्हाला नोटीस देऊ शकते आणि वसूल करायचा प्रयत्न करू शकते. आता ही बाब वेगळी आहे की असं झाल्यावर काय करावं. तर वारसदार नक्कीच या विरोधात न्यायालयात धाव घेऊ शकतात. न्यायालयात तुम्ही तुमच्या बाजू सिद्ध करू शकता आणि त्याच्यातनं जर तुमच्या बाजूने निकाल लागला तर तुम्हाला कुठलाही धोका नाही. याबद्दल जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक प्रश्न जर आहेत, तुमचे वैयक्तिक जर काही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही वैयक्तिकरित्या काही अशा अडचणीत सापडला आहात,
तर आणि तुम्हाला याबद्दल डिटेल सल्ला हवा असेल तर तुम्ही तुमच्या शहरातल्या कुठल्याही नामांकित वकिलाकडनं सल्ला घेऊ शकता. मलाच तुम्ही फोन करावा किंवा माझ्याकडनं सल्ला घ्यावा अशी अपेक्षा नाही. पण जर यदाकदाचित तुम्हाला माझ्याकडनं जर सल्ला हवा असेल तर फोनवर सुद्धा सल्ला घेण्यासाठी तुम्हाला फी द्यावी लागेल. कमीत कमी 500 रुपये फी ही फोन सल्ल्यासाठी आकारली जाते. बाकी वैयक्तिक भेटून सल्ला घ्यायचा असेल, कागदपत्र वाचून सल्ला घ्यायचा असेल तर प्रत्येक वकिलाची ही फी कमी जास्त होऊ शकते. किती जास्त अभ्यास करून सल्ला द्यावा लागेल त्यावरनं फी कमी जास्त होईल, याची नोंद घ्यावी. आणि कृपया करून कुणालाही जामीनदार राहू नका. जामीनदार म्हणून तुमचा गळा कुठल्याही फासाला लटकवू नका. आणि जर चुकून माकून जर तुम्ही गॅरेंटर असाल तर लवकरात लवकर तुमची जामीनदार किंवा गॅरेंटरशिप जी आहे ती रद्द करा. कंटिन्युअस गॅरंटीवरच्या फॉर्मवर सही करू नका. जामीनदार म्हणून तुम्ही जेव्हा सही करता तेव्हा त्या जामीनदाराचा जो फॉर्म असतो तो पूर्णपणे भरलेला हवा. त्यावर रक्कम हवी, किती रकमेसाठी तुम्ही जामीनदार आहात आणि त्याचा पिरियड कालावधी किती आहे, की हे कर्ज किती कालावधी आहे आणि तुम्ही किती रकमेपर्यंत जामीनदार आहात. का अनंत काळापर्यंत ती रक्कम जर उद्या वाढत गेली आणि ती वाढतच राहणार, त्यावर व्याज लागतच राहणार. त्यामुळे भविष्यातल्या सर्व व्याजाला तुम्ही जर जामीनदार राहिलात तर तुम्हाला ती सर्व रक्कम, जर कर्जदाराने ती रक्कम भरली नाही तर जामीनदाराला ती रक्कम भरावी लागेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे सुरक्षित राहा आणि स्वतःचं भविष्य घडवा. गॅरेंटर म्हणून सही करून बिघडवू नका अशी माझी विनंती आहे. परत नवीन एखाद्या विषयावर आपण बोलायला भेटूच. तोपर्यंत सुरक्षित राहा, स्वतःचं भविष्य सुखकर करा. नमस्कार.